नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकेस विकास सर. ओके, मी तुमचा आजपासून एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण या सिरीजमध्ये सायन्स किंवा विज्ञान या विषयाची सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण जे इतर काही सब्जेक्ट असतील ते बघणार आहोत. संबंधित जे लेक्चर्स असणार आहेत हे तुमची जी पाठ्यपुस्तके आहेत 6वी ते 12वी पर्यंतची त्यांवर आधारित असणार आहेत. आपण 6वी ते 12वीचा पूर्ण कोर्स कंप्लीट करणार आहोत आपल्या या सिरीजमध्ये. ठीक आहे. आणि या कोर्सची जी लँग्वेज असणार आहे ती मराठी प्लस इंग्लिश असणार आहे. म्हणजे मी बोलणार मराठीत आहे आणि तुमचे पुस्तकातले ज्या इंग्लिशमधल्या कन्सेप्ट असतील त्या इंग्लिशमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे आणि मराठी दोघी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर मग आपला वेळ वाया न घालवता आपण आपल्या सिरीजला सुरुवात करूयात. ठीक आहे. तर तुमचा जो पहिला प्रकरण आहे किंवा पहिलं जे युनिट आहे तुमच्या 6वी इयत्तेमधलं, हां, आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की तुमचे जे इथे आपण युनिट कव्हर करणार आहोत ही नुसती तुमची 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर तुमची जी गव्हर्नमेंटचा अभ्यास करतायत MPSCचा म्हणा किंवा इतर राज्य सरकार शासनाची जी एक्झाम्स असतात त्यांची जी त्यांचा जो अभ्यास करतात त्या संबंधित सर्व विद्यार्थ्यांसाठी ही प्रकरणे महत्त्वाची असणार आहेत. ठीक आहे. तर आपण पहिला जो चॅप्टर सुरू करणार आहोत तो आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. ठीक आहे. आता नॅचरल रिसोर्सेसची आपण जेव्हा पण गोष्ट करतो, ठीक आहे, तर नॅचरल रिसोर्सेस कोणकोणती ही आपल्याला संबंधित गोष्टी त्या माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. तर आपण जेव्हा नॅचरल रिसोर्सेसची गोष्ट करतो तेव्हा आपल्या अवतीभोवती आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी दिसत असतात. एक म्हणजे एअर, ठीक आहे. दुसरं म्हणजे वॉटर, ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे लँड. तर या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसत असतात आणि याच्यावरच आधारित आपली काय असते सृष्टी असते. ठीक आहे. आणि या पृथ्वीवर म्हणजे या 3 गोष्टी आहेत म्हणून जीवसृष्टी आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. हवा आहे, पाणी आहे आणि जमीन आहे. ठीक आहे. आणि यांनाच आपण जर एअर असेल म्हणजे आपल्या अवतीभोवती जी एअर अवेलेबल आहे, जी आपल्या अवतीभोवती एअर आहे तिला आपण ॲटमॉस्फिअर बोलतो. काय बोलतो त्याला आपण? हे बघ, ॲटमॉस्फिअर बोलतो. ठीक आहे. आणि जिथे पाणीचा विषय येतो, म्हणजे जिकडे जिकडे पाणी आहे, पाण्यातली जीवसृष्टी आहे, पाण्यात काही निर्जीव, सजीव, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग ज्या गोष्टी आहेत तिथे पाणी येते. ठीक आहे. तर तिथे जी अवेलेबिलिटी असणार आहे त्याला आपण हायड्रोस्फिअर बोलतो. ठीक आहे. आणि त्यानंतर असतं लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे काय? जमीन. ठीक आहे. जमिनीवर आधारित जी काही जीवसृष्टी, निर्जीवसृष्टी जे काय बनणार आहे ते लिथोस्फिअर असणार आहे. ठीक आहे. आणि या सर्वांचा आता मी तुम्हाला एक पिक्चरमध्ये बघू शकता तुम्ही, ही तुमची पाण्याची, बघा इथून पाणी स्टार्ट होतंय, इथून पर्यंत पाणी. तर ही जी तुमची पाण्याची अवेलेबिलिटी किंवा पाणी जे तुम्हाला बघायला भेटतं त्याच्या अवतीभोवतीचं जे जीवन, त्याच्या आतील जीवन, त्याच्यावर डिपेंडंट जीवन, ते काय झालं तुमचं, हे तुमचं झालं हायड्रोस्फिअर. आणि हा तर जमिनीचा पृष्ठभाग. ठीक आहे. हा एवढा म्हणा, ही डोंगर म्हणा, ठीक आहे, ही तुमची लिथोस्फिअर झाली. म्हणजे आणि याच्यावर अवेलेबल जे काय आहे ते लिथोस्फिअरचे कनेक्टेड आहे. आणि त्यानंतर ही एअर आपल्या अवतीभोवती जी दिसत नाही डोळ्यांना पण एअर आहे. ठीक आहे. तर ही झाली तुमची ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि या संबंधित या सर्वांचं एकत्रित जे मिक्स हे या सर्वांना एकत्रित केलं तर त्यालाच आपण काय बोलतो? बायोस्फिअर बोलतो. काय बोलतो? बायोस्फिअर. बायोस्फिअर काय असतं तुमचं? सम ऑफ, सॉरी इकडे लिहितो मी तुमचं, सम ऑफ ऑल थ्री थ्री लेयर्स म्हणा. ठीक आहे. या तिघ लेयर्सचे काय असणार आहे? मिश्रण असणार आहे. ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर हे एकत्रित म्हणजेच तुमचं बायोस्फिअर. आता बायोच्या याच्यातच तुम्हाला बायो म्हणजे काय की काहीतरी जैविक गोष्टी आणि त्यांचा जो स्फिअर असणार, ठीक आहे, तो म्हणजे बायोस्फिअर. इन शॉर्ट मी असं एक सिंपल तुम्हाला लक्षात राहावं म्हणून सांगतोय. ठीक आहे. त्याला बोलतात बायोस्फिअर. ठीक आहे. आता ॲटमॉस्फिअर मध्ये असणाऱ्या गोष्टी, आता त्याच्यात आपण सगळ्यात प्रथम बघूया ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. तर ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम काय हवं असते? अवेलेबल एअर असते अवेलेबल. ठीक आहे. आता एअर अवेलेबल असते तर ती तुमच्या अर्थला सराउंडिंग असते. ठीक आहे. अर्थला असं कव्हर केलेलं असतं तिने दोन्ही बाजूने, पूर्ण बाजूने. ठीक आहे. ते असतं तुमचं ॲटमॉस्फिअर. नंतर अर्थचा जो सरफेस असतो, अर्थचा जो स्ट्रक्चर आहे, हा मी आता सपोज इथे मी जर अर्थचा हा सरफेस आहे, ठीक आहे, हा अर्थचा सरफेस आहे, तर हे तुमचं काय झालं? लिथोस्फिअर झालं. म्हणजे इथे तुमची जमीन आली, दगड आली, माती आली, त्या संबंधित काही जीवसृष्टी असेल ती आली. ठीक आहे. ही तुमची लिथोस्फिअर झाली. हे तुमचं वॉटर आहे. ठीक आहे.
तर इथे काय जी सृष्टी असणार आहे, इथे जे काय असणार आहे ते सगळं तुमचं हायड्रोस्पिअरमध्ये येणार आहे. ठीक आहे, वॉटर. आणि तुमची जे वरचा पृष्ठभाग आहे, वरचा उरलेला हा एवढा, म्हणजे जो तुम्ही इथे बघू शकता, इथून असा जो डोळ्याला दिसत नाही तो इकडे पूर्ण अवेलेबल आहे, तो तुमचा काय झाला, ॲटमॉस्फिअर झालेला आहे. ठीक आहे, तो तुमचा काय झालेला आहे, ॲटमॉस्फिअर झालेला आहे. एक मिनटं. ओके, ठीक आहे. आता त्यानंतर तुमचं येणार आहे तुमचा आता मी बघ तुम्हाला एक खाली डायग्राम दिलेली 1.2 ची, त्याच्यात काय प्रोपोर्शन ऑफ लँड आणि वॉटर. ठीक आहे, अर्थ स्पियर जो आहे तुमचा, ठीक आहे, हा जो अर्थ स्पियर आहे, या अर्थ स्पियर मध्ये फक्त आणि फक्त 29% तुमचं काय लँड आहे. 29% काय लँड आहे, आणि बाकीचं उरलेलं 71% काय तुमचं वॉटर आहे. म्हणजे अर्थ मधली जे सरफेस आहे, अर्थचा जो सरफेस आहे तुमचा, ठीक आहे, त्या या अर्थच्या सरफेसचा एकूण भूभाग, एकूण एरिया, ठीक आहे, टोटल एरिया, तर त्याच्या आउट ऑफ टोटल एरियापैकी आउट ऑफ जो एरिया आहे 71% हा काय वॉटरने कव्हर केलेला आहे. आणि उर्वरित 29% हा काय लँड एरिया आहे. ठीक आहे, हे प्रपोर्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. तर आता जसं आपण बघितलं ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर, तर त्यामधील आता आपण एक एक कंटेंट बघणार आहोत. आता ॲटमॉस्फिअर मधली जी एअर असते, आपण तिच्या संबंधित अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर एअर in the atmosphere around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, नंतर गॅसेस, नंतर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. ओके, आता बघा, आता तुमचं जे एअर असते, ॲटमॉस्फिअर असतं, ठीक आहे, संबंधित ही तुमची अर्थ आहे. ठीक आहे, तुमची काय अर्थ आहे, आणि या अर्थच्या वरचा जो पॅसेज असणार आहे, हे तुमचं काय असणार आहे, हे सर्व ॲटमॉस्फिअर मध्ये येणार. ठीक आहे, हे संबंधित तुमचं ॲटमॉस्फिअर मध्ये. तर ॲटमॉस्फिअर मध्ये काय काय असणार आहे, तुमचा नायट्रोजन असणार आहे. ठीक आहे, नायट्रोजन गॅस असतो, ऑक्सिजन गॅस असतो, कार्बन डायऑक्साईड असतात, नायट्रोजन डायऑक्साईड असतात, सल्फर डायऑक्साईड असतो, वॉटर असतं, वॉटर वेपर्स असतात, डस्ट पार्टिकल्स असतात, सर्व गॅसेसमध्ये अवेलेबल असतात. ओके, आणि आणि गॅसेसची जी क्वांटिटी असते, म्हणजे त्यांची जी डेन्सिटी, त्यांची जी क्वांटिटी असते, ही नियर द सरफेस ऑफ अर्थ जे असणार आहे, म्हणजे हा जो सरफेस आता म्हणजे ट्रोपोस्फिअर, इथे त्यांची क्वांटिटी गॅसेसची खूप मोठ्या प्रमाणात होती. मग तिथे इथे विरळत होत जातील, इथे काही कमी असतील, इथे अजून कमी, असं विरळ स्वरूपाचे असतात. ठीक आहे, जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं त्यांची जी अवेलेबिलिटी असते गॅसेसची, तर ती कमी होत जाते, अमाऊंट ऑफ गॅसेस. ठीक आहे, तर आपण त्यामधलेच एक लेअर बघणार आहोत. तुम्ही जर बघितलं, आता अर्थमध्ये जर तुम्हाला सांगितलं मी, ठीक आहे, आता अर्थमध्ये सगळ्यात पहिले लेअर तुम्हाला डायग्राममध्ये बघा, ह्या इकडच्या ह्या डायग्राममध्ये बघा, तर ह्या डायग्राममध्ये अर्थ पासून तुम्हाला काही लेअर्स दिसत आहेत. एक ट्रोपोस्फिअर दिसतोय, स्ट्रॅटोस्फिअर दिसतोय, मेसोस्फिअर दिसतोय, थर्मोस्फिअर दिसतोय आणि एक्झोस्फिअर दिसतोय. ही सर्व लेअर्स तुम्हाला दिसत आहेत. तर ही लेअर्स दिसत आहेत म्हणजे याच्यात नेमकं होतं काय, नेमकं आहे काय, तर हे आपण एक शॉर्टमध्ये जाणून घेऊया. आता ट्रोपोस्फिअर मध्ये काय होतं, जसं तुम्ही पृथ्वीपासून, तुमच्या पृथ्वीपासून म्हणजे भूसपाटापासून इथून इथं भूभाग आपल्या तुमच्या लँडपासून जसं जसं वर जाशाल, जवळपास 18 ते 20 किलोमीटर. ठीक आहे, 18 ते 20 किलोमीटर पर्यंतचा, म्हणजे 18 ते 20 किलोमीटर शून्यापासून ते 18 ते 20 किलोमीटर जवळपास तुमचं काय असणार आहे, ट्रोपोस्फिअर असणार आहे. ठीक आहे, काय असणार आहे, ट्रोपोस्फिअर असणार आहे. हे सर्वात लोएस्ट लेअर आहे. ठीक आहे, ही जी लेअर्स आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात लोएस्ट लेअर कोणतं आहे, तुमचं ट्रोपोस्फिअर आहे. ठीक आहे, आणि या ट्रोपोस्फिअरमध्ये जवळपास तुमची सर्व प्रकारची गॅसेस ही अवेलेबल असतात, आणि 99% त्याच्यात काय असतं, वॉटर वेपर सुद्धा अवेलेबल असतात. ठीक आहे, हे मेजर आहे ॲटमॉस्फिअरसाठी, ट्रोपोस्फिअर. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड लेअर असतो तुमचा स्ट्रॅटोस्फिअर. तर स्ट्रॅटोस्फिअर हे तुमचं काय सेकंड लेअर आहे. ठीक आहे, आणि याची जी उंची असते ती जवळपास 50 किलोमीटर असते. ठीक आहे, जमीन भूभागापासून याची उंची काय असते, 50 किलोमीटर असते. म्हणजे मग पुढच्या ज्या 20 पासून ते 50 किलोमीटरचा जो एवढा पूर्ण भूभाग असणार आहे, म्हणजे जवळपास 30 किलोमीटरचा हा येणार आहे. ठीक आहे, जमिनीपासून जर आपण पकडला नुसतं त्याचीच, तर तो 50 किलोमीटर असणार. ठीक आहे, तर हा तुम्हाला त्याच्यात तुम्हाला सर्वात महत्त्वाचं इथे तुम्हाला ओझोन लेअर असतो.
ओके. ओझोन अवेलेबल असतो. तर ओझोन तर तुम्ही ऐकलेलंच असेल. जो आपले अतिनील किरणे असतात, अल्ट्राव्हायोलेट सन, ती जी लाईट्स असतात, तर त्यांना तो काय करतो? थांबवतो. ठीक आहे. त्यांच्यापासून आपलं प्रोटेक्शन करतो. ठीक आहे. तर ती असणार आहे. नंतर एरोप्लेन सुद्धा जे असतात तुमची, ठीक आहे, ती ही ही या दोघांमध्येच असतात. ठीक आहे. एक म्हणजे एक तर इथे आणि एक इकडे असं ह्या दोघं एअरप्लेन जात असतात या दोघं लेअरमधून, ट्रपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर. ठीक आहे. नंतर असं तुमचं थर्ड लेअर असणार आहे मेसोस्फिअर. तर मेसोस्फिअरमध्ये काय होतं की हा जवळपास 50 ते 85 किलोमीटरचा तुमचा हा उंचीचा तुमचा हा भूभाग एरिया असणार आहे. याच्यात लो प्रेशर असतं आणि टेम्परेचर सुद्धा कमी असतं. ठीक आहे. लो प्रेशर, लो टेम्परेचर तुम्हाला इथे बघायला भेटतं. म्हणजे हा कोल्डेस्ट एरिया असतो तुमच्या एरिया इथला. ओके. मेटिओर जे असतात तुमचे जेव्हा पृथ्वीकडे येतात तर ते मेटिओर इथेच बर्न होऊन जातात या ठिकाणी. त्यामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. नाहीतर मेटिओर बर्न झाले नसते, इथे हा लेअर नसता, तर तुमची मेटिओर बर्न व्हायला मदत झाली नसते आणि ते काय चान्सेस आहेत की ते पृथ्वीवर येऊन आदळले असतील. आणि पृथ्वीवर येऊन जर आदळले असते तर नक्कीच जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असती. वित्तहानी, सगळेच प्रकारचे नुकसान आपल्याला बघायला भेटले असते. ठीक आहे. त्यानंतर येतो तुमचा थर्मोस्फिअर. तर थर्मोस्फिअरमध्ये काय होतं की थर्मोस्फिअरची जी उंची बघितली ती 85 किलोमीटर पासून स्टार्ट होते तर 690 किलोमीटर पर्यंत तुम्हाला ती बघायला मिळते. ठीक आहे. म्हणजे एक मोठा मोठा अंक सांगायचं झालं तर 80 पासून ते 1000 किलोमीटर पर्यंतची जी उंची आहे तुमची ती थर्मोस्फिअरची. सॉरी. तर इथे सुद्धा थर्मोस्फिअरमध्ये टेम्परेचर जे असते ते तुमचे जवळपास 2500 म्हणजे 2500 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर तुम्हाला बघायला मिळतं. नंतर इथे आयनोस्फिअर सुद्धा असतो जिथे सोलार अल्ट्राव्हायोलेट रेज तुमची असतात. ठीक आहे. थर्मोस्फिअरमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात लास्ट जो लेअर आहे तुमचा, ज्याला एक्झोस्फिअर बोलतात ते. तर ह्या एक्झोस्फिअर जवळपास तुमचा 690 पासून ते 10,000 किलोमीटर पर्यंतचा एरिया कव्हर करत असतो. ठीक आहे. आणि यामध्ये म्हणजे कुठे तो 500चा असेल, कुठे 790चा असेल, अशा प्रकारे सुरुवात त्याची या एक्झोस्फिअरची. तर ती जवळपास 10,000 किलोमीटर पर्यंत असते. ठीक आहे. इथेच तुमची सॅटेलाइट्स असतात. नंतर तुमची इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्स जी आहेत, ठीक आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्स ती इथे असतात. सॅटेलाइट्स इथे लॉन्च केलेले असतात. ठीक आहे. एक्झोस्फिअरमध्ये. तर या प्रकारे तुमची ही सर्व लेयर्स इथे पृथ्वीच्या पृथ्वी सपाटीपासून पृथ्वीच्या लँडपासून तुम्हाला वर जसे जसे जातात तशी तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. आता इथे मी एक प्रपोर्शन दिलेलं आहे व्हेरियस गॅसेसचं. म्हणून आता इकडे बघा, तुमची जी पृथ्वी त्याच्यामध्ये कोणकोणती गॅसेस किती किती प्रमाणात असतात हे तुम्हाला बघायचे. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त तुम्हाला पृथ्वीवर बघायला मिळतो नायट्रोजन गॅस. ठीक आहे. नायट्रोजन सगळ्यात जास्त बघायला भेटतो. हे बघा इथे नायट्रोजन गॅस तुम्हाला 78% बघायला भेटतो. सगळ्यात जास्त प्रोपोर्शन कोणाचं असेल तर नायट्रोजन गॅसचं. ठीक आहे. नंतर ऑक्सिजन गॅस त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो. ठीक आहे. ऑक्सिजन गॅस हा 21% असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गॉन कितीचा आहे? 0.9%, 0.9%. आणि बाकीची जी अदर कॉन्स्टिट्युएंट्स आहेत एअरची ती 0.07% आहे. आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे. ठीक आहे. ही तुमची जी गॅसेस आहेत ही पृथ्वीवर त्यांची हे दिलेली संख्या की किती प्रमाणात ते कोणकोणती गॅसेस किती किती प्रमाणात अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर यात महत्त्वाचं तुम्हाला 3 लक्षात ठेवायचे: नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड त्यांचं प्रमाण. ऑक्सिजनचं 21% आहे, नायट्रोजन 78% आहे आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया त्यांचा जो अदर जी गॅसेस बघितली आपण. ठीक आहे. आता ही जी गॅसेस बघितली त्यांचा आपण एक शॉर्टमध्ये युजेस बघून घ्या. ठीक आहे. सगळ्यात प्रथम नायट्रोजनचा जो विचार केला तर नायट्रोजन मोठ्या मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याचा यूज पण खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. ठीक आहे. तर नायट्रोजनचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा यूज काय आहे तर प्रोटीन्स जे क्रिएट करायचे असतात लिव्हिंग थिंग्समध्ये, जसे झाडांमध्ये वगैरे झाले, तर त्यांच्या प्रोडक्शनसाठी, ओके, त्यांच्या लिव्हिंग थिंग्समध्ये टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन वी रिक्वायर्ड आर नायट्रोजन गॅस. ओके. अमोनिया जे असतो, आपण शेतीमध्ये अमोनिया टाकतो बघा, आपण अमोनियाचं खत वगैरे आणून देतो, आपण यूज करतो बघा. तर अमोनिया जो आहे तुमचा तो शेतीमध्ये, तर तो सुद्धा ॲज अ नायट्रोजन गॅस म्हणून वापरला जातो. ठीक आहे. आणि एअरटाईट पॅकेजिंगमध्ये सुद्धा तो फूड स्टफ्सच्या, ठीक आहे, एअरटाईट म्हणजे तुम्ही वेपर्स खातात, ओके, तर ती
पॅकेजिंग करतात, तर ते पदार्थ खराब नको व्हायला म्हणून तुमचा नायट्रोजन गॅस तिथे ऍड केलेला असतो. ठीक आहे. एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टॉक. ठीक आहे. तर ही नायट्रोजनची युजेस आहेत. ठीक आहे. नंतर ऑक्सिजन सगळ्यात महत्त्वाचं. आपली रेस्पिरेशन सिस्टम सगळी ऑक्सिजनवरच तर आहे अवेलेबल. ओके. जे लिव्हिंग थिंग्समध्ये नेसेसरी आहे रेस्पिरेशनसाठी, जाळ जो होतो आपला, कंब्युशन जे होतं, तर त्यासाठी सुद्धा ऑक्सिजन गॅस लागतो. कारण की तुम्ही बघा, जर मी असा व्हॅक्यूम घेतला, एक डब्बा व्हॅक्यूम, किंवा तुम्ही एक प्रयोग केला असेल बघा, कधी मेणबत्ती जाळली असणार अशी, ठीक आहे, आणि मेणबत्तीवर कधी ग्लास असा उलटा ठेवला असणार, ठीक आहे, उलटा, आणि मेणबत्ती बंद करून दे आणि ते जाळ बंद पूर्ण म्हणजे कोणत्याही प्रकारची हवा आत जाणार नाही अशा प्रकारे बंद करून दे. तर काही क्षणातच ती जी मेणबत्तीची वात असते जळणारी, तर ती विझून जाते. ठीक आहे. तर हे काय होतं की ऑक्सिजन जो त्याला रिक्वायर्ड असतो तो तिथला संपून जातो, त्याला अवेलेबल होतो, आणि त्यामुळे तो जाळ जो असतो तो विझून असतो. मग कम्ब्युशनसाठी तुम्हाला सुद्धा ऑक्सिजन लागणार. नंतर नेक्स्ट आहे तुमचं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं जर बघायला गेलं तर कार्बन डायऑक्साईड सगळ्यात जास्त उपयोगी आहे ती म्हणजे प्लांटसाठी. ठीक आहे. प्लांट्सला त्यांची जी फूड प्रोड्यूस करायची असतात, तर त्यांच्यासाठी प्लांटला कार्बन डायऑक्साईड लागतात. नंतर एक तुमचा घरगुती उपयोग सांगायचं झालं तर तुम्ही फायर एक्सटिंग्विशर बघितलेले आहेत. ती लाल लाल डबे जे बाहेर असतात बिल्डिंगच्या बाहेर किंवा कोणत्याही दुकानाच्या बाहेर असतात, तिथे ठीक आहे, ती लाल जी डबी असतात ती काय असतात, तुमची फायर एक्सटिंग्विशर्स असतात, आणि त्याच्यात मेनली कार्बन डायऑक्साईड असतो जो जाळ विझवण्यासाठी कामात येतो. एक जाळ लावण्यात कामात येतो, एक जाळ विझवण्यात कामात येतो. ठीक आहे. नंतर आहे तुमचा नेक्स्ट ऑर्गॉन. तर ऑर्गॉन जे तुमचा गॅस आहे हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट त्याचा, जी इलेक्ट्रिक बल्ब असतात तुमची, ठीक आहे, इलेक्ट्रिक बल्ब जी असतात ती, तर ती इलेक्ट्रिक बल्बमध्ये तुमची ऑर्गॉन काय असतात वापरलेली असतात. यांच्यामध्ये फिल केला जातो ऑर्गन गॅस, आणि तुमची ट्यूबलाईट बनवली जाते, इलेक्ट्रिक बल्ब बनवला जातो, तर याच्यात ऑर्गॉन वापरलेले असतात. ठीक आहे. नंतर हिलियम. हिलियम जो गॅस आहे तर तो लो टेम्परेचर आपल्याला ऑप्टेन करायचं आहे. ठीक आहे. एखाद्या एरियामध्ये, ठीक आहे, तर तो लो टेम्परेचर ऑप्टेन करण्यासाठी आपण हिलियम गॅस वापरतो. नंतर एअरशिप्स जे असतात बघा, एअरशिप्समध्ये सुद्धा हा जनरली गॅस वापरला जातो लिफ्ट करण्यासाठी. ठीक आहे. वस्तू लिफ्ट करायची तर ते लिफ्ट जनरेट करण्यासाठी एअरशिप्समध्ये वापरला जातो. एअरशिप्समध्ये हिलियम गॅस भरला जातो, ज्याच्याने काय होतं की याची डेन्सिटी कमी येते वॉटरपेक्षा हिलियम गॅसची. मग तो जे लिफ्ट एअरशिप असते तिला लिफ्ट करतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हिलियम वापरला जातो. निऑन. आता निऑनची लाईट्स तुम्ही सगळ्यांनी ऐकली असणार. निऑनची लाईट्स असतात ते डेकोरेटिव्ह लाईट असतात. ती आता बाहेर दुकानांच्या बाहेर बघा रंगीबिरंगी लाईट लावलेली असतात, एकदम छान अशी. तर ती जी बनवली जाते त्याच्यात निऑन गॅस ॲड केला जातो. ठीक आहे. डेकोरेटिव्ह लाईट बनवण्यासाठी, स्ट्रीट लाईटिंगसाठी निऑन गॅस वापरला जातो. एक क्रिप्टॉन गॅस आहे जो फ्ल्युरोसंट ट्यूब जे असतात तुमच्या त्यांच्यामध्ये तो वापरला जातो. आणि झेनॉन ग्लास जो आहे तो तुमचा फ्लॅश फोटोग्राफीचे त्याच्यासाठी झेनॉन वापरला जातो. ठीक आहे. अशा प्रकारे ही सर्व गॅसेसची जी युजेस आहेत ते आपण बघितलेले आहात. ठीक आहे. पण नेक्स्ट स्लाइडकडे बोलू. आता काय होतं, आपण एअर बघितला, एअरमध्ये जी संबंधित गॅसेस काही जी आहेत अवेलेबल ती सर्व बघितली. ठीक आहे. आता ही एअर जे असतात याला काही प्रॉब्लेम येऊ शकतो का, म्हणजे आपले जे ॲटमॉस्फिअर आहे याच्यात जी एअर आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात? तर हो, ऑब्विसली. तुमच्या आता तुम्हाला स्लाइड्समध्ये पिक्चर दिसत आहे. ठीक आहे. तर ही ॲक्च्युअल एक इमेज, ही इमेजेस आहेत एअर पोल्युशनची. बघा, पहिल्या पिक्चर्समध्ये तुम्हाला काही चिमण्या आहेत, फॅक्टरीमधून निघालेल्या आहेत, चिमणीज आहेत, इथून तुम्हाला धूर बाहेर पडताना दिसतो. काहीतरी बर्निंग केलं असेल त्यांनी खाली तरी काहीतरी मटेरियल बनवण्यासाठी, तर त्याच्यामुळे तिथून गॅस बाहेर पडतो. जाळ लावलं असेल मग तिथे जाळ केल्यामुळे तिथून काय होतं, धूर बाहेर पडतोय, आणि हा धूर आपल्या हवेमध्ये मिक्स होतोय, तर यामुळे एअर पोल्युशन क्रिएट होत आहे. ठीक आहे. गाड्यांचा धूर असतो, जुन्या प्रकारची वाहने असतात किंवा नवी वाहने देखील असतात, त्यामधून कमी क्वांटिटीत धूर बाहेर पडत असतो, पण जुन्या वाहनांमधून खूप मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो, याच्याने एअर पोल्युशन होतं. नंतर नॅचरली सुद्धा एअर पोल्युशन होऊ शकतं. जसं की एखादं जंगल आहे, जंगलाला आग लागतो, वनवा लागतो, ज्याला तुम्ही बोलता वनवा बोलतात बघा, तर तिथे त्या फॉरेस्टमध्ये जेव्हा फायर कॅच होते, ठीक आहे, तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आग लागते, हिरवी झाडं जळायला सुरुवात होते, आणि त्याच्यातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो, जे तुम्हाला एअर पोल्युशनसाठी कारणीभूत असतं. ठीक आहे. तर मग एअर पोल्युशन इनडायरेक्टली काय असतं की तुमची जी एअर्स किंवा गॅसेस आहेत, ठीक आहे, तर ती एक स्पेसिफिक अमाऊंटमध्ये पृथ्वीकडनं ऑटोमॅटिकली जनरेट होत असते.
ठीक आहे. पण ही काही जी गॅसेस आहेत ही अशा काही कारणांमुळे, जसं की फॅक्टरी प्रोडक्शनमुळे म्हणा किंवा व्हेकल्समुळे जी अनवॉन्टेड गॅसेस बाहेर पडतात, तर ती तुमच्या एअरमध्ये मिक्स होतात. आणि जी नॅचरल गॅसेस अवेलेबल आहेत ती त्यांचे प्रमाण काय करतात, कमी करतात किंवा त्यांच्या प्रमाणात कुठेतरी ती कमी जास्त प्रमाण करून टाकतात त्या संबंधित ग्लासेसची जी ऑलरेडी नॅचरली क्रिएटेड आहे. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं की बॅलन्स जे असतो तो बिघडतो पृथ्वीच्या गॅसचा. ठीक आहे. एटमॉस्फिअरचा बॅलन्स बिघडतो आणि मग ही अशा प्रकारची हानिकारक जी बाकीची गॅसेस आहेत ती त्याच्यात मिक्स होऊन आपल्याला हानिकारक अशा गोष्टी एअर पोल्युशनमुळे बघायला भेटतात. ठीक आहे. आता एअर पोल्युशन मध्ये म्हणजे ती जी गॅसेस मिक्स होत आहेत त्याच्यामुळे एअरचं कॉन्स्टिट्यूएंट कमी होते, मी ऑलरेडी सांगितलं. तर हार्मफुल जे सबस्टन्सेस आहेत जे एअरमध्ये आपल्या कम्बिशन ऑफ फ्युल्समुळे जे होतात, असं हे जे आपण करतो, ही जी हार्मफुल गॅसेस तर त्याच्यात कोणकोणते हार्मफुल गॅसेस आहे? एक तर तुमचं नायट्रोजन ऑक्साईड हे हार्मफुल आहे. कार्बन डायऑक्साईड हार्मफुल आहे. आता तुम्ही म्हणशाल कार्बन डायऑक्साईड कसं हार्मफुल आहे? ठीक आहे. तर कार्बन डायऑक्साईड तर तुम्ही मागे युजफुल सांगितलं, त्याची विषय सांगितलं. कार्बन डायऑक्साईड म्हणजे हार्मफुल कसं झालं? तर कार्बन डायऑक्साईडचं होतं काय माहिती आहे का? कार्बन डायऑक्साईड एका नॅचरली जे त्यांचं प्रमाण आहे, ठीक आहे, ते असणं खूप गरजेचं आहे. ते जर वाढलं तर ते काय करतायत, तुमचं टेम्परेचर इन्क्रीज करतायत. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, बाकीच्या ज्या ऍक्टिव्ह ज्या एअरमध्ये जे पोल्युशन्स व्हायला बघायला मिळत आहे, तर ते होणार आहे. ठीक आहे. ते बघूयात आपण पोल्युशन कोणकोणती ती नेक्स्ट आपण जसे जसे फर्दर स्टडी करू त्यामध्ये तुम्हाला क्लिअर होतील की कोणकोणत्या प्रकारचे पोल्युशन्स असतात, कसे कोणत्या गॅसने होतात, ते सगळं बघणार आहोत. ठीक. आपण एक जस्ट आता ओळख करतोय म्हणून या संबंधित गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचे की घातक एअर हार्मफुल गॅसेस कोणती आहेत की जे तिथे रिलीज होतात एअरमध्ये, तर ती आहे नायट्रोजन सबस्टन्सेस, नायट्रोजन डायऑक्साईड तुमचा, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट म्हणजे माहिती ना, ती काळी एक राख असते बघा तुमची जाळीमधून. कधी तुम्ही बघितलंय का असं एखादी चिमणी वगैरे असते बघा, ती जळत असते. तुम्ही म्हणजे दिवा वगैरे, चिमणी वगैरे, आणि तिथे तुम्ही असा एखादा काही सरफेस पकडला, ठीक आहे, म्हणजे जाळापासून लांब, फक्त तो जवळ पकडला म्हणजे जाळ तिथे पोहोचत नाही, पण मग त्याची जी हवा आहे ती लगेच कॉन्टॅक्टमध्ये येते, म्हणजे ते गरम करते. तर इथे तुम्हाला काळा जो इथे सरफेस जो असतो ना एवढ्या याच्यात, इथे काळा सरफेस झालेला बघायला मिळतो. तर हीच तुमची काय असते, सूट असते. ठीक आहे. तर या प्रकारे आपलं एअर पोल्युशन असतं. एअर पोल्युशनची जी सबस्टन्सेस आहेत हानिकारक ती असणार आहे. ठीक आहे. आता बघूयात नेक्स्ट स्लाइड. हां, आपण एक बघितलं ओझोन. ठीक आहे. कोणत्या लेअरमध्ये बघितलं, तर आपण सेकंड लेअरमध्ये बघितलं, तो ओझोन लेअरमध्ये ओझोन गॅस. ठीक आहे. म्हणजे तुमचा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तुम्ही बघितला होता ओझोन गॅस. तर तो ओझोन गॅस जो असतो त्यांचा, आता ओझोन गॅस जो असणार आहे O3 तुमचा, हा O3 ओझोन गॅस आहे. तर तो लोअर पार्ट असतो स्ट्रॅटोस्फिअर, जे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता हा गॅस आपल्याला डायरेक्टली युजफुल नाही, म्हणजे आपण जसं ऑक्सिजन आपण श्वासोच्छ्वास करतो, रेस्पिरेशन करतो, आपल्या नाकात घेतो, म्हणजे नाकातनं बॉडीमध्ये जातो, बाकीचा युजेस होतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, म्हणजे या गॅसेसप्रमाणे ओझोन गॅस डायरेक्टली युजफुल आपल्याला नाही, नॉट डायरेक्टली युजफुल. हे बघा ही लाईन. ठीक आहे. युजफुल नाही फॉर सर्वायवल, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ? बिकॉज जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात कुठून येतात, सनपासून, तर ती आपल्याला खूप हार्मफुल असतात. काय असतात, तर हार्मफुल असतात लिव्हिंग थिंग्सला. आता ओझोन गॅस जो ऍब्सॉर्ब करतो हे रेज, तर त्याचा रिझल्ट काय होतो, ओझोन गॅस काय करणार आहे, ही रेज जे येणार आहेत हार्मफुल रेज. ठीक आहे. आता सपोज हा माझा सन, इथून अल्ट्राव्हायोलेट रेज बाहेर येत आहे, ही माझी अर्थ आहे आणि ते ओझोन असणार आहे, हा तुमचा ओझोन आहे. ठीक आहे. ती अल्ट्राव्हायोलेट रेज इथे येतील ना, तर ओझोन गॅस जो आहे ती अल्ट्राव्हायोलेट रेजला काय करणार आहे, ॲब्झॉर्ब करून घेणार आहे, आणि मग जी हार्मफुल रेज होती ती तिथे संपतील. ओके. डिस्ट्रॉय करणार आहे. ठीक आहे. ते गॅसला तिथे, सॉरी रेजला, आणि मग नंतर आपल्याला जी महत्वाची म्हणजे आपल्यासाठी जी योग्य आहे, उपयोगी आहे, तीच फक्त रेज आपल्या पृथ्वीपर्यंत येतील आणि आपल्याला त्यांचा फायदा होणार आहे. ठीक आहे. तर सपोज आता ह्या झालं काय माहिती का नेमकं प्रॉब्लेम, जी ओझोन लेअर आहे ना तुमची, इथे हिला कुठेतरी इथे म्हणजे ओझोन लेअरला छिद्र पडायला सुरुवात झालेली, आणि ते छिद्र दिवसेंदिवस मोठं होते. ठीक आहे. तर हे का झालेलं आहे, तर तुम्ही कार्बन टेट्रा क्लोराईड आणि कार्बन क्लोरोफ्लोरोकार्बन्स, ठीक आहे, कार्बन टेट्रा क्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन,
अशी जी गॅसेस आहेत केमिकल, ही तुमच्या एअर कंडिशनमध्ये तुम्ही वापरताय आणि इतर गोष्टी रेफ्रिजरेटर्स आणि अजून कुठे इंडस्ट्रीमध्ये यूज होत आहे. ठीक आहे. तर ही एअर कंडिशनर्समध्ये यूज केली जाणार म्हणजे असणारी केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स ही एअरमध्ये मिक्स होत आहे आणि ही तुमच्या जे ओझोन लेअर आहे त्याला डिस्ट्रॉय करत आहे आणि तिथे होल तयार होतात आणि त्या होलमधून मग जो तुमची रेज होती अतिनील अल्ट्राव्हायोलेट रेज ती डिरेक्टली पृथ्वीवर येत आहे. ही रेज जे असतात ही स्किनचे आजार, स्किनचे डिसीज, कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत असतात. ठीक आहे. आता मग या संबंधित ओझोन लेअर बद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, लोकांनी या गोष्टींचा उपयोग कमी करावा, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर्स, जेणेकरून कार्बन टेट्राक्लोराईड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स ही तुमची कमी प्रमाणात जनरेट होतील. त्यासाठी सरकारने म्हणजे संबंधित पूर्ण जगाने 16 सप्टेंबर जो आहे तुमचा 16 सप्टेंबर हा दिवस लक्षात ठेवा, फिल इन द ब्लँकेटसाठी येऊ शकतो. 16 सप्टेंबर हा दिवस तुमचा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून सेलिब्रेट करायला सुरुवात केलेली आहे. काय ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून सेलिब्रेट करायला सुरुवात केलेली आहे 16 सप्टेंबर. ठीक आहे. पूर्ण जगात. ठीक आहे. का तर ओझोन लेअरचं इम्पॉर्टन्स लोकांना समजा की का ओझोन लेअर महत्वाचं आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही लक्षात ठेवा की यापुढे तुम्हीही घरात एअर कंडिशनर म्हणा विनाकारण एअर कंडिशनरचा यूज करणार नाही, रेफ्रिजरेटरची यूज टाळशाल तुम्ही जितक्या शक्य तितकं. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्यासाठी ओझोन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हां, आता ही तुम्हाला इकडे पिक्चर दिसत आहे. ठीक आहे. तर या प्रकारची पाटी ज्या असतात तुम्ही म्हणजे असे बोर्ड जे असतात तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बघितलेले असतात. मोठ्या शहरांमध्ये म्हणा किंवा आता मिनी आपल्या छोट्या शहरांमध्ये म्हणजे छोटे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता बघायला भेटते. पहिले कसं होतं मुंबई, पुणे, नागपूर अशी मोठी शहरच त्याच्यात कव्हर व्हायची. आता बाकीचे छोटे जिल्हे जे आहेत उर्वरित ती सुद्धा आता याच्यात कव्हर झालेली. जिथे तुम्हाला काय असतं की म्हणजे जिथे हेवी ट्रॅफिक असते तिथे तुम्हाला कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे एअरमध्ये काय काय कसं आहेत म्हणजे ओझोनचं काय क्वांटिटी आहे. ठीक आहे. नंतर कॉन्स्टिट्यूएंट एअरमधले जे आहेत ती काय किती आहे, कार्बन ऑक्साईड किती आहे, मोनोऑक्साईड, नंतर अशा प्रकारे पर्टिक्युलेट मॅटर्स वगैरे हे सर्व तिथे त्यांचा काउंट दिलेला असतो की आज काय आहे. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला त्याच्यावरनं समजा तुमच्या शहरातले पोल्युशन एअर क्वालिटी कळणार आहे. ठीक आहे, समजते. ठीक आहे. तर या प्रकारे आपले हे दोन महत्वाच्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट स्लाइडकडे वळूयात आपण. नेक्स्ट स्लाइड हे इम्पॉर्टंट म्हणजे वॉटर. आता बरं, वॉटर हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की नाही? ऑब्विसली सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे वॉटर. ठीक आहे. आपल्याला डेली 4 ते 8 लिटर पाणी हे महत्वाचं असतं. ठीक आहे. आपल्या दैनंदिन दिवसात. ठीक आहे. आपल्या बॉडीला फंक्शनिंग स्मूथली करावं. जर सपोज समजा तुम्ही पाणीच पिलं नाही 4 दिवस 5 दिवस तुमची बॉडी वर्क करणार आहे का? किडनीचे प्रॉब्लेम क्रिएट होतील, भरपूर सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, डिहायड्रेशन होऊ शकतं. तर या प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये म्हणून आपल्याला डेली कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी तरी डेली प्यावं लागणार आहे. त्यानेच आपली बॉडी काय होणार आहे, व्यवस्थित फंक्शन करणार आहे, स्मूथली फंक्शन करणार आहे. ठीक आहे. आता वॉटर आपल्याला माणूस बनवतो का, आपण घरी बनवतो का पाणी? नाही, नॅचरली अवेलेबल होतं. डिफरंट डिफरंट सोर्सेस आहे, रेन वॉटर असेल, रिव्हरपासून मिळतं, विहिरींपासून मिळतं, वेलपासून. ठीक आहे. तर देअर आर डिफरंट डिफरंट सोर्सेस विच आर नॅचरली अवेलेबल, विच आर गिवन बाय गॉड, गिफ्टेड बाय नेचर. ठीक आहे. विच आर गिफ्टेड बाय नेचर आणि तुम्ही आपल्याला पाणी मिळत असतं. ठीक आहे. हां, आता पाण्याची सगळ्यात महत्त्वाची क्वालिटीज म्हणजे महत्त्वाचे त्याचे जर फीचर्स सांगायचे झाले, कॅरेक्टरिस्टिक्स, तर पाण्याला कलर नसतो. पाणी कलरलेस, पाण्याला टेस्ट नसते, पाण्याला वास किंवा सुगंध किंवा कोणत्याही प्रकारचा वास नसतो. ठीक आहे. पाण्यामध्ये कलर यायचं कारण असतं बाकीचे जे बाहेरचे पदार्थ असतात ते पाण्यामध्ये वॉटर ॲड झाले की कलर येतं. पाण्याला टेस्ट यायचं कारण बाहेरचे पदार्थ ॲड झाले की टेस्ट. ऑर्डर येण्याचं कारण बाहेरचे काही पदार्थ आहेत त्याच्यात ॲड झाले सबस्टन्सेस तर ते पाण्याला कलर मिळवून देतात, वास मिळवून देतात. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामुळे वास येतो, कलर येतो आणि टेस्ट येते. आता पाणी जर तुम्ही नुसतं न्यूट्रल पाणी घेतलं म्हणजे त्या पाण्याला कोणताही कलर नाही, टेस्ट नाही, ऑर्डर नाही, तर असं पाणी जर घेतलं तर त्याला तुम्हाला पाहिजे तो कलर देत आहे. म्हणजे तुम्ही पाणी असं आहे पाणी कलरलेस आहे
ठीक आहे. मग तुम्ही त्याच्यात काही मिळवा, लाल कलर मिळवला पाणी लाल होईल, चॉकलेटी काही मिळवलं चॉकलेटी कलर होईल, पाण्यात तुम्ही काळं काही मिळवलं पाणी काळं होऊन जाईल. म्हणजे कलर तुम्हाला पाहिजे तो होईल पाण्याचा. ठीक आहे. अशी कॅरेक्टरिस्टिक पाण्याची. ठीक आहे. टेस्ट असते, इम्प्युरिटीजवर डिपेंड असतं. आता बघा तुम्ही नदीतलं पाणी तुम्हाला थोडंसं गोड लागतं कम्पॅरेटिव्ह तुमचे जे विहिरीतलं पाणी असतं. ठीक आहे. तर मग नदीतल्या पाण्यात काय असतं, जे तुमचे वॉटर काय असतं कंटिन्युअसली फ्लोमध्ये असतं. त्याच्यामुळे त्याच्यातले जे इम्प्युरिटीज असतात त्या सगळ्या काय होतात निघून जात असतात कम्पॅरेटिव्ह या पाण्याच्या. आणि याच्यातलं जे पाणी असतं हे खारट पाणी लागतं. म्हणजे याच्यात थोडंसं शार्पचं प्रमाण जास्त असतं ह्या पाण्यापेक्षा. ठीक आहे. तर असं का होतं, तर इथे शार्प्स जे असतात ती रन किंवा फ्लो होऊन जाण्यास मदत होते. ती जागेवरच स्थिर राहतात. ठीक आहे. त्यामुळे इथे पाण्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तसं इथे कम्पॅरेटिव्ह पाणी गोड लागतं. ठीक आहे. नंतर तुम्ही गटारीचं पाणी बघितलं असेल, त्याच्यात आपण कचरा टाकतो, घाण टाकतो वगैरे वगैरे, त्यामुळे त्या पाण्याला वास येतो. तेच तुम्ही नदीचं पाणी पाहिलं तर तिथं आपण कचरा घाण जर टाकली नाही तर ते पाणी ती नदी काय राहणार आहे स्वच्छ राहणार आहे. ठीक आहे. तिथून उडर येणार नाही. ते पाणीमध्ये तुम्ही ते पाणी पिण्यासाठी देखील वापरू शकतात. ठीक आहे. म्हणजे यावरून तुम्हाला एक सांगता येणार आहे की वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. हे काय युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, ही गोष्ट महत्वाची. आता बघा तुमची जी ब्लड किंवा ॲनिमलचं ब्लड असेल किंवा प्लांटचे सॅप असेल तर त्यामध्ये काय असतं की खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात वॉटर असतं. आणि हे वॉटरमुळेच काय होतं की आपलं ब्लड इकडे तिकडे मोठ्या प्रमाणात सर्क्युलेट होऊ शकतं. नुसतं जर ब्लड कॉन्स्टिट्युएंट असतं तर फ्लो होण्यास मदत झाली नसती. म्हणून मग त्याच्यात वॉटर असतं म्हणून ते फ्लोईंगसाठी इम्पॉर्टंट. म्हणजे इन शॉर्ट ब्लड मध्ये झालं सॅपमध्ये झालं हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर अवेलेबल असतं. ओके. म्हणजे इन शॉर्ट पाण्याविना जीवन अशक्य आहे. ओके. पाण्याविना जीवन अशक्य आहे. ओके. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर. देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज अ लाईफ. वॉटर इज अ लाईफ. हा. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो का, आपल्याला जसं पाणी लागतं ठीक आहे तसंच इतर सजीवांना देखील लागतं का? पटकन कमेंट करा हो की नाही. माणूस जेवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापरतो इतर सजीव त्याप्रमाणे वापरत नाही. आपल्याला नुसतं पिण्यास लागतं का? नाही. आपण अंघोळी करणार, आपण भांडेही घासणार, आपण काही प्रोडक्शन करायचं फॅक्टरीमध्ये तर तिथे आपण तिथे देखील पाणी वापरणार. त्याला साफ करण्यासाठी, ते बनवण्यासाठी, त्याला अजून काही त्याच्यावर प्रोसेस असेल तर ते करण्यासाठी तिथे देखील आपण वॉटर वापरतो. म्हणजे पाणी माणूस हा प्रत्येक गोष्टीसाठी यूज करत असतो आपण. प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्या आपल्या दैनंदिन जीवनात. ठीक आहे. आणि इतर सजीव जे घेतील तर ते सजीव काय करणार आहेत फक्त पाणी पिणार आहेत. ठीक आहे. काही सजीवांना सवय असते की ते पाण्यात अंघोळ म्हणजे अंघोळ नाही म्हणणार, ते पाण्यात जाऊन डुबतात वगैरे, डुबकी मारतात वगैरे, तर ते सोडले. तर काही असे सजीव जे पाण्यात फक्त पिण्याचे पाणी म्हणून उपयोग करतात. ठीक आहे. मग कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर नक्कीच इतर जे सजीव आहेत ते पाणी फक्त उपयोगापुरता वापरतायत आणि मानव हा पाणी उपयोगाच्याही व्यतिरिक्त गोष्टींसाठी वापरतो. ज्यामुळे पाण्याचे सगळ्यात जास्त अपव्यय माणूस करतोय. म्हणजे त्याचा सगळ्यात जास्त हानी पाण्याला माणूस पोहोचवतोय, ह्युमन बिंग पोहोचवतोय. ठीक आहे. आता मी एक प्रश्न विचारतो की जर आपण असाच यूज करत राहिलो पाण्याचा म्हणजे आपलं पॉप्युलेशन वाढतंय, पाण्याचा मग यूज वाढणार आहे, इंडस्ट्रीमध्ये पाणी वापरणार आहे, जास्त मोठ्या प्रमाणात फार्मिंगसाठी वापरणार आहे, तर याच्याने काही प्रॉब्लेम येणार आहे का? ऑब्विसली तुमचा जो वॉटर जे आहे ते वॉटर खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे. तर कसं? आता तुम्ही तर म्हणशाल की सर तुम्ही सांगताना सुरुवातीला सांगितलं की पृथ्वीवर 71% वॉटर आहे, 29% लँड आहे आणि आता तुम्ही म्हणता वॉटर अवेलेबिलिटी खूप कमी आहे. तर याच्यात असं का? तर सांगतो. आता तुम्ही जर बघितलं तर पृथ्वीवर तुम्ही जे टोटल अवेलेबल वॉटर आहे ठीक आहे, पृथ्वीवर जे टोटल अवेलेबल वॉटर आहे याच्यात तुमची जी सागर समुद्र आहे, महासागर आहेत, नदी खाड्या आहेत, उपखाड्या आहेत ठीक आहे, यामध्ये जवळपास 97% पाणी आहे. जे कसं पाणी आहे, कसं आहे खारं पाणी.
ठीक आहे. याच्यात काय सॉल्ट डिझॉल्व खारे पाणी, ठीक आहे. याच्यात सॉल्ट डिझॉल्व ठीक आहे, मीठ असलेलं पाणी. मग हे पाणी आपण पिऊ शकतो का? कधी झालं का तुम्ही समुद्राचं पाणी प्यायला गेले किंवा समुद्राचं पाणी पिलं, त्याच्यावर प्रोसेस करून तुम्ही त्याच्यापासून छान म्हणजे गोडे पाणी मिळवू शकता. ओके, पिण्यालायक पाणी मिळवू शकता. पण ते पाणी प्रोसेस करायला, ते पाणी पिण्यासाठी काही ते प्रोसेस करावं लागेल ना, ती खर्चिक असणार आहे की नाही? मग हे प्रत्येक देशाला, प्रत्येक राज्याला, प्रत्येक घराला शक्य आहे आहे का? नाही. तर त्यामुळे तुमचं समुद्र किंवा महासागरांपासून मिळणारं पाणी पिण्यालायक नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात असून सुद्धा ते काय आपल्याला उपयोगी नाही. म्हणजे पिण्यासाठी उपयोगी नाही. बाकीचे युजेस असतील, जसं आपण प्रवासासाठी बोट तिथून चालवतोय, तर त्या बाकी गोष्टींसाठी उपयोगी आहे, पण पिण्यासाठी उपयोगी नाही. ठीक आहे. त्यानंतर तुमचं सेकंड जे असणार आहे ग्राउंड वॉटर जे असणार आहे तुमचं ग्राउंड म्हणजे जमिनीच्या भूभागाखाली असणारं ते ग्राउंड वॉटर झालं तुमचं. नंतर आईस कॅप्स झाले तुमचे, म्हणजे जिथे बर्फाच्या स्वरूपात पाणी झालेलं, म्हणजे बर्फाच्छादित प्रदेश असतात ना, ती आईस कॅप्स असणार आहेत. किंवा इतर काही प्रमाणात अदर वेज जे आहेत, तर त्याच्यात जे वॉटर असणार आहे ते फक्त 2.7%. ठीक आहे. म्हणून मग हे देखील पाणी आपल्याला पिण्यासाठी. आता हे ग्राउंड वॉटर आपण तो म्हणजे काढतो, उपसतोय, ठीक आहे. पण मग ते आपण सगळ्या भूभागातल्या उपसतोय का? नाही. तर ते आपण कुठलं पाणी काढतो ग्राउंड वॉटर? सपोज तुम्ही आता तुमच्या एका एरियात राहता, म्हणजे तुम्ही मुंबईला राहता, ठीक आहे. मुंबईमधील जो काही एरिया तुम्ही राहताय, तुम्ही त्या एरियात बोरवेल केली, विहीर केली, तर तुम्ही फक्त तिथले पाणी उपसणार, ते पाणी पिणार, ठीक आहे. पण मग तुमचं काही जे भूभाग आहे, जिथे तुम्ही कधी गेलाही नाही, मग तिथलं जे पाणी तिथे ॲज इट इज आहे. म्हणून मग ते पाणी तुमच्या उपयोगाचं आहे का इथलं ग्राउंड वॉटर? तुम्हाला फक्त इथलंच ग्राउंड वॉटर उपयोगाचं आहे. पण मग ते तुम्ही उपसा करताय, ते एका दिवशी संपून जाणार आहे. स्केअरसिटी होणार आहे की नाही, शॉर्टेज होणार आहे की नाही. आणि वॉटर अवेलेबल जे असणार आहे ड्रिंकिंगसाठी किंवा तुमच्या नदी नाले वगैरे विहिरी ज्या तुमच्या घराजवळ आहे, ते फक्त आणि फक्त तुमचं किती आहे? 0.3% आहे. 0.3% आहे. एवढं कमी प्रमाणात पाणी आपण फक्त डेली आपण यूज करू शकतो. आणि हे पाणी जर संपलं तर आपल्याला ह्या पाण्याकडे वळावं लागेल, याला प्रोसेस करावं लागेल, खूप जी खर्चिक असणार आहे, जी प्रत्येकाला परवडणार नाही. जे तुम्ही पाणी फुकट पित आहेत, ते पाणी तुम्हाला नंतर बॉटलीमध्ये विकत देखील भेटेल. अशी आता भरपूर सारे देश झाले, जी या लाईनीत आली, की त्यांच्याकडे पाण्याचे इश्यू क्रिएट झालेले आहेत. त्यांना आता पाणी विकत घ्यावं लागतं, टँकर विकत घ्यावं लागतं, ठीक आहे. आपण जे आता फिल्टर म्हणजे आपण नगरपालिकेला जे पैसे देतो, पाईपलाईन वगैरे आपल्याला इतर शहरांमध्ये, ती आपण नगरपालिका जे आपल्याला पाणी घरापर्यंत पोहोचवते, आपण त्याचे पैसे देतो. नदीमधून पाणी घेणं, त्या पाण्याला फिल्टर करणं, एक मिनिट क्लिअर करून देतो. आता ही होतं काय माहिती का, नगरपालिका आपल्याकडनं पैसे का घेते? नगरपालिका म्हणा, महानगरपालिका म्हणा, ग्रामपंचायत म्हणा, ती आपल्याकडनं वॉटर टॅक्स म्हणजे ज्याला तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी बोलता बघा, तर ही आपल्याला नगरपालिका का घेते? तर पाणीचा आपल्या शहराजवळ अवेलेबल सोर्स काय असतो? एक तर नदी असते, कुठेतरी डॅम असतो, ठीक आहे. तर या डॅम किंवा नदीमधून पाणी आपल्या शहराजवळच्या वॉटर प्लांट जो असतो, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, त्याच्याजवळ येतं. तिथे विहिरी वगैरे असतात, त्याच्याजवळ ते पाणी आणलं जातं. तिथे त्या पाण्यावर प्रोसेस केली जाते. पाण्यामध्ये काय असतात? खूप सारे इम्प्युरिटीज असतात. वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये, वॉटर प्युरिफिकेशन प्लांटमध्ये त्या वॉटरला क्लीन केलं जातं, ठीक आहे. त्याच्यामध्ये क्लोरीन वगैरे मिक्स केलं जातं, त्याच्यातल्या इम्प्युरिटीज काढून टाकल्या जातात आणि ते पाणी नंतर मग आपल्या नळांमार्फत जे नगरपालिकेने बांधलेले असतात, लावलेले असतात, त्या नळांमार्फत पाईपलाईन मार्फत आपल्या घरापर्यंत ते पाणी येत असतं. तर ह्या संबंधित पूर्ण प्रोसेसचा जो खर्च असतो, तो आपल्याकडनं पाणीपट्टी म्हणून घेतला जातो. तो आपल्याकडनं पाणीपट्टी म्हणून घेतला जातो. तिथे आपण पाण्याची किंमत मोजत नाही, तिथे आपण या प्रोसेसची किंमत घेतो. म्हणून मग इथले जे पाणी आपल्याला जे भेटतंय सध्या, ते फ्री, जे 0.3 अवेलेबल पाणी जे आहे हे आपल्याला जे भेटतं ते फ्री वालं पाणी, ठीक आहे. आणि हे जर आपण संपवत गेलो तर एके दिवशी असं येईल की आपल्याला पाणी या प्रोसेससाठीची जी फीज असणार आहे तीही द्यावी लागणार आहे, आणि तुमच्या घरात तुम्ही जे पाणी घेणार आहे त्याचे सुद्धा पैसे द्यावे लागणार आहे.
त्यामुळे पाण्याचा उपयोग हा खूप काळजीपूर्वक करायचा आहे. ठीक आहे, हे सांगितलेलं आहे. यूज द वॉटर स्पेअरिंगली. ओके, वॉटरला तुम्हाला म्हणजे एक कुठेही तुम्ही म्हणजे एक पर्कोलेट करूनच यूज करायचा आहे. ठीक आहे, नंतर वॉटरला स्टोअर करून ठेवायचं आहे आणि शक्य तेवढं पाणी तुम्हाला रियूज करता येईल तेवढं रियूज करायचं आहे. म्हणजे तुम्ही आता कपडे धुताय, काही गाडी धुताय, भांडी धुताय, तर ते पाणी नदीमध्ये न फेकून देता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही कुठेतरी झाडांमध्ये ते पाणी सोडू शकतात. तिथे झाडांसाठी ते पाणीचा यूज होऊ शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यात यूज करू शकतात किंवा स्टोअर करून फिल्टर करून ते परत यूज केलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर या प्रकारे पाण्याची उपयोग आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइडकडे वळू आपण. तर लँड, वॉटर झालं, एअर झालं, लँड झालं, वॉटर झालं, तर लँड झालं. आता लँड ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे आपल्यासाठी. ठीक आहे, जसं एअर इम्पॉर्टंट आहे, वॉटर इम्पॉर्टंट आहे, लँड देखील इम्पॉर्टंट आहे. आता जर समजा मी तुम्हाला हवा दिली, पाणी दिलं आणि तुम्हाला जेवायलाच दिलं नाही, फूडच दिलं नाही, तर पॉसिबल होईल का? तुम्हाला हवा दिली, पाणी दिलं, पण तुम्हाला जेवायलाच दिलं नाही, अन्नच दिलं नाही, तुम्ही जगशाल का? शरीरासाठी जशी हवा गरजेची आहे, जे एअर गरजेची आहे, जसे पाणी गरजेचं आहे, जे वॉटर गरजेचं आहे, तसंच तुमचं फूड देखील गरजेचं आहे. आता फूड कसं बनणार आहे? फूडसाठी तुम्हाला गरज आहे लँडची. लँडमध्ये तुम्ही ट्री असणार आहे तुमची. ठीक आहे, तर ती लँडमुळे ती जगणार आहे. लँडमधून तिला जे त्या झाडासाठी जे रिक्वायर कॉन्स्टिट्युएंट असतात, जे सबस्टन्सेस असतात इम्पॉर्टंट त्या झाडाच्या वाढीसाठी, जगण्यासाठी, झाडाला सुद्धा फूड लागतं ना, तर ते लँडमधून मिळणार रूट्स मार्फत. ठीक आहे, नंतर त्याला उभं करण्यासाठी सुद्धा लँड लागणार उभं राहण्यासाठी. ठीक आहे, आणि त्यासाठी मग इनडायरेक्टली आपल्याला अन्न पाहिजे, म्हणून लँड देखील आपल्याला हवा पाणी बरोबर इम्पॉर्टंट आहे. ओके, तर लँडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात असतात. कुठे मोठ्या प्रमाणात दगड असतात, स्टोन्स असतात, कुठे सॉईल असते, कुठे बिग रॉक्स असतात. ठीक आहे, मोठी मोठी खडके असतात, मोठी मोठी एकदम मोठमोठाली, घरा एवढी, घरापेक्षाही मोठी. ठीक आहे, बिग रॉक्स असतात, सॉईल असतात, स्टोन्स असतात. ठीक आहे, आता आपली जी लँड आहे ती काय संपूर्ण असं तुम्ही बघितलं का? म्हणजे असं झालंय का, असं आहे का, पृथ्वी जर अशी माझी पृथ्वी, तर याच्यावरची जी लँड सरफेस आहे हा पूर्ण प्लेन एकदम, म्हणजे इथून तुम्ही घसरगुंडी इथून सरकलात, तुम्ही घसरगुंडी इथे पोहोचून जातात. असं आहे की एवढा प्लेन आहे का, किंवा एवढा सपाट आहे का? नाही. तर कुठे हिली एरियाज आहेत, कुठे खोलगट भूभाग आहे. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीचा अनइव्हन सरफेस कुठे, ठीक आहे, फ्लॅट हा नाही. ठीक आहे, आणि लँड खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे आपल्या फार्मिंगसाठी, फूडसाठी. ठीक आहे, आता तुम्हाला मी हे ग्लासमध्ये बघा, यांनी लेअर बनवलेली, आपली लँड पण अशीच असते. ठीक आहे, हे बघा, खाली एक ग्लास घेतला आहे, त्याने त्याच्यात बिग स्टोन खाली ठेवलेली आहे, त्याच्यावर स्मॉल स्टोन ठेवलेली आहे, त्याच्यावर सँड आहे, त्याच्यावर सॉईल आहे, त्याच्यावर ड्राय लिव्स आहे, म्हणजे पानं फुलं वगैरे ती. ठीक आहे, आणि ही तुमची डायग्राम. हे बघा, हा तुमचा बेडरॉक आहे. बेडरॉक म्हणजे इथे काय असणार आहे, मोठे मोठाली खडके असणार आहेत. ही दिसत आहे तुम्हाला, ही मोठमोठाली खडकी आहे, ही बेडरॉक, मोठ्या मोठाली खडकी. त्याच्यानंतर बेडरॉक नंतर तुमचा सेकंड लेअर असणार आहे सॉईल किंवा स्मॉल रॉकचा. इथे सॉईल असणार आहे किंवा स्मॉल रॉक्स असणार आहे, छोट्या छोटे खडके दिसत आहेत, हे स्मॉल स्मॉल रॉक्स. त्याच्यानंतर इमॅच्युअर सॉईल, म्हणजे जे जमिनीची अजून गरजेची जी मशागत व्हायला पाहिजे ती झालेली नाही आपल्यासाठी. इमॅच्युअर म्हणजे ते आपल्यासाठी मॅच्युअर आहे, अदरवाईज इट इज नॉट इमॅच्युअर. ठीक आहे, म्हणजे आपल्या शेतीसाठी, आपल्यासाठी ती अजून इमॅच्युअर टाईप अजून. ठीक आहे, मग ती इमॅच्युअर सॉईल झाली. आणि नंतर सॉईल एक असते, त्याच्यावर असतं ह्युमस, म्हणजे तुमची जी एअरमधली पार्टिकल्स असतात, तुमची जी प्लांट्स असतात, जी अदर जी सृष्टीमधली जी ॲनिमल्स आहेत छोटी छोटी, त्यांची जी काही रेट असणार आहे, त्यांच्या बॉडीचे पार्ट्स, ते मेल्यानंतरची काही गोष्टी पार्ट्स असणार आहेत, तर त्यांची पासून काय होतं, तिथे ह्युमस क्रिएट होतं. ठीक आहे, तर हे तुमचं ह्युमस झालं. ओके, अशा प्रकारे तुमचं लँडचं लेअर असणार आहे. ठीक आहे, लेअर ऑफ लँड हे अशा प्रकारे असणार आहे. नेक्स्ट आहे तुमचं
प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. तर सॉइल फॉर्मेशन कशी होते ते बघूया. ठीक आहे. आता बघा, सॉइल जी नॅचरली बनते आपल्याला एवढं तर माहिती आहे. ठीक आहे. तर काय असतं, तुमचे जे बेड रॉक्स असतात, ठीक आहे, तर त्या बेड रॉक्स मध्ये काय तर त्या बेड रॉक्सचं क्षरण होतं. कशामुळे? सनलाईट म्हणा, जी होते, सनलाईट म्हणा, विंड म्हणा, रेन म्हणा, किंवा टेम्परेचर चेंजेस, तो बेड रॉक असतो तो क्षरण होत जातो. ओके, तो ब्रेक होत जातो. त्याचे स्मॉल पीसेस होतात, स्मॉल पीसेस बनवून ते स्टोनमध्ये फॉर्म होतात. स्टोनमध्ये परत कन्व्हर्जन होतं. परत सेम हेच फॅक्टर कारणीभूत असतात स्टोनला सँडमध्ये कन्वर्ट करायला, सँडला परत सॉईलमध्ये कन्वर्ट करायला. ठीक आहे. तर ह्याला बोलतात, अशा प्रकारे तुमची नॅचरल सॉइल्स फॉर्म होते. ठीक आहे. म्हणजे सपोज माझा एक, आता मी एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. हा एक माझा दगड होता. ठीक आहे. ह्या दगडावर सूर्य पडला, नंतर त्याच्यावर विंड चालली होती, तर त्या विंडमुळे म्हणा, पाऊस पडला, तर पावसामुळे टेम्परेचर चेंज झालं. यामुळे काय होणार आहे, दगडामध्ये चेंजेस होणार आहे. म्हणजे आता बघा, विंड चालते, तर विंड इथले काही पार्टिकल्स उडवून घेऊन जाते स्वतःसोबत. रेन पडतोय, रेन इथले पार्टिकल्सला रिमूव्ह करतोय. ठीक आहे. नंतर टेम्परेचर चेंज होतोय, त्यामुळे दगडाला तडे वगैरे जात आहेत. तर यामुळे काय होतं की ते दगड ब्रेक होतोय, आणि ते स्मॉल पीसेसमध्ये कन्वर्ट होऊन त्याच्यापासून स्मॉल स्टोन बनतात, त्याच्यानंतर सँड, सॉइल बनतात. ठीक आहे. आता जेव्हा या सॉइल्समध्ये काही लिव्हिंग कंपोनंट्स ॲड होतात, जसं की मायक्रोब्स असतात, वॉर्म्स असतात, इन्सेक्ट्स असतात, किंवा काही इतर छोटे प्राणी जसे माईस, रॅट्स वगैरे. तर ही जी छोटी सजीव सृष्टी असते त्या जमिनीमध्ये, ती तुमची त्या सॉइलला, ठीक आहे, ती सॉइलसाठी खूप इम्पॉर्टंट असतात लिव्हिंग कंपोनंट्स. ओके, सॉइल्समध्ये ती रिचनेस वाढवतात, सॉइलची फर्टिलिटी वाढवतात. ठीक आहे. तर ती तुम्हाला यासाठी उपयोग करत आहेत लिव्हिंग कंपोनंट्स, आणि याच्यामुळे तुमची जी झाडं आहेत त्यांची वाढ होण्यास मदत होते. कारण की ज्या सर्वांमधून त्यांना, झाडांना सुद्धा रिक्वायर्ड न्यूट्रिएंट्स ते आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे, जी जमीन रूट थ्रू आपल्या झाडामध्ये जाणार आहे. ठीक आहे. नंतर प्लांटचा रूट काय असतो, रोल काय असतो जमिनीमध्ये, तर रूट जे असतात झाडाची, ती काय करतात, ब्रेक करतात रॉकला. ठीक आहे. आणि सॉइल फॉर्मेशनला मदत करतात. ही प्रोसेस खूप स्लो असते, हजारो वर्ष लागतात त्याला. ठीक आहे. म्हणजे वर्ष, 2,000, 100 अशी वर्ष चालू असते प्रोसेस, कंटिन्युअस प्रोसेस असते, की आपल्या डोळ्यांना सहज असं जे दिसत नाही. आपण म्हणजे खूप वर्षानंतर तिकडे गेलो तर आपल्याला काहीतरी चेंज झालेला बघायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे नॅचरल प्रोसेस कंटिन्युअस असते, जी रॅपिडली होते. तर या प्रकारे तुमचं सॉइल फॉर्मेशन होतं. ठीक आहे. आता मग जशा प्रकारे वॉटर स्केअरसिटी क्रिएट होते, एअर पोल्युशन आपल्याला बघायला भेटतं, तसं लँडचं पोल्युशन होतं, किंवा लँडमध्ये इश्यू क्रिएट होतात का, तर हो. काही नॅचरल गोष्टी असतात, जसं फ्लड्स असेल, स्टोम्स असतील, वादळं, किंवा ह्युमन ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, जसं की आपण मायनिंग करतो, घरं बांधतो, ठीक आहे, शेती करतो. तर यामुळे काय होतं, जमिनीची जी सॉईल असते ती डिस्ट्रॉयड होत असते. ठीक आहे, ती डिस्ट्रॉय होत असते. ठीक आहे. त्यामुळे ती डिस्ट्रॉय होऊ नये. जे आता सपोज मी सॉईल आहे, आता ही जमीन आहे, ही जमीन मी शेतीसाठी वापरली, इथे मी खूप सारे पिके लावली. ठीक आहे. आणि अशी मी पिके, आता याच्यात काहीतरी आता सॉईल आणि ह्युमस जे फॉर्म होते याला हजारो वर्ष लागतात, बरोबर आहे, याला हजारो वर्ष लागतात. पण मी 2 वर्षातच एवढी पिके लावली की इथलं जे ह्युमस ते संपून गेलं. तर ही जमीन माझ्यासाठी कामाची असणार आहे का, तर नाही. असं म्हणता येईल की आपल्या सॉईलचं जी रिक्वायरमेंट, सॉईलची जी फर्टिलिटी ती कमी झाली का, हो, कमी झाली. अशा प्रकारे सॉईल्समधले जे रिक्वायर्ड पार्टिकल्स असतात, सबस्टन्स, ते डिस्ट्रॉयड होतात, आपल्या सॉईल सुद्धा डिस्ट्रॉय होते. ठीक आहे. म्हणून आपल्या अशा प्रकारे म्हणजे सॉईलला कन्झर्व करण्याचं खूप गरजेचं आहे. म्हणजे जमिनीचं इरोजन होऊ नये. ओके, इरोजन ऑफ लँड होऊ नये म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता तर सगळ्यात बेस्ट रेमेडी जर सांगायची, इरोजन थांबवायचं असेल, तर ग्रीन कव्हर वाढवायचा. तर ग्रीन कव्हर वाढवायचं म्हणजे तुम्ही शेती करशाल का, भरपूर नाही. ग्रीन कव्हर वाढवायचं म्हणजे मोठी मोठी हल्ली झाडे लावायची, आणि ती झाडे हजार, म्हणजे 100, 50, 60 वर्ष तिथे राहू द्यायची. त्याच्याने तुमच्या जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीमधले जे न्यूट्रिएंट्स असतात त्यांची संख्या वाढते. झाडांवरचा पाला पाचोळा वगैरे, त्याच्यातली काही इतर गोष्टी जमिनीवर पडून पडून रिच न्यूट्रिएंट्स ह्युमसमुळे तिथे तयार होतात. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही एक बेस्ट रेमेडी म्हणून तुम्ही झाडांची वाढ करू शकता, लावू शकता. झाडे खूप मोठ्या प्रमाणात लावू शकता.
आता तुम्हाला माहिती आहे का, जे ह्युमस लेयर जे फॉर्म होतं सॉईलवर, तर ते डेड प्लांट्स जे असतात, जसं मी आता सांगितलं, झाडांपासून जो पालापाचोळा असतात, तुमची मेलेली झाडे असतात, मेलेली ॲनिमल्स असतात, तर त्यांचे एक्सक्रेटा राहतात, तर त्या मायक्रोब्स असतात, तर त्यांचं डिकम्पोजिशन होतं. ठीक आहे, आणि त्यांच्या डिकम्पोजिशनपासून तुम्हाला ह्युमस मिळतं. ठीक आहे. तर ह्युमस काय असतं, त्याच्यात खूप सारी न्यूट्रिएंट्स असतात, जी सॉईलसाठी ते इम्पॉर्टंट आहेच. ही इनडायरेक्टली जी न्यूट्रिएंट्स असतात ते आपल्याला झाडांनाच परत कामात येणार. ठीक आहे. ठीक आहे. आणि शिवाय होल्डिंग ऑफ वॉटर सुद्धा सॉईलमुळे पॉसिबल होतं, जर सॉईल चांगल्या प्रकारचे असेल. ठीक आहे. सो फर्टाईल सॉईलसाठी जवळपास 33% म्हणजे 33% ते 50% मध्ये सॉईल फर्टिलिटीसाठी, म्हणजे चांगल्या फर्टिलिटी सॉईलमध्ये ह्युमस असणं गरजेचं आहे, प्रोपोर्शन. ठीक आहे. ठीक आहे. ओके ओके. आता नेक्स्ट आहे फॉरेस्ट मध्ये. तुम्हाला तुम्ही क्रूड ऑइल वापरतात, बरोबर आहे, पेट्रोल डिझेल वगैरे, ते सगळं काही वॅक्स वगैरे, केरोसिन वगैरे तुम्ही घरात वापरतात. तर हे कसं फॉर्म झालं माहिती का, तर तुमची जी पृथ्वी, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर सारे चेंजेस होत राहतात, कुठे फ्लड येतं, कुठे काय वगैरे वगैरे, काही काही प्रॉब्लेम येतात. ठीक आहे. लँडस्लाईड झाली, फ्लड आलं, कुठे मेटिओर पडला, कुठे, तर त्यामुळे काय होतं की त्याच्यावर जी सजीव सृष्टी असते, जसे म्हणजे पृथ्वीवर झाडे आहे, ह्युमन आहे, इतर काही छोटे छोटे मायक्रोब्स आहेत, नंतर ॲनिमल्स आहेत, तर ती अशा कॅलिमिटीजमुळे म्हणा किंवा अशा प्रॉब्लेममुळे जातात, ती मरतात आणि ती जमिनीमध्ये काढली जातात. ठीक आहे. गॉट ब्युराईड underground. Okay, due to the great upheavals that took place on the earth many years ago. तर त्यामुळे काय होतं की एक फॉसिल फ्यूल फॉर्मेशन व्हायला सुरुवात होते. त्यांची जी काही अवशेष उरलेले असतात, रिमेन्स उरलेले असतात लिव्हिंग थिंग्सचे, त्याच्यापासून ओके फॉसिल फ्युल्स बनायला सुरुवात करतात. आणि त्याच फॉसिल फ्युल्सपासून आपल्याला कालांतराने फ्यूल भेटतं, जसं की पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन. डायरेक्ट भेटतं का? नाही. आपल्याला क्रूड ऑइल मिळतं, क्रूड ऑइलवर प्रोसेस केली जाते आणि त्याच्यापासून मग आपण पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन, नंतर टार, नंतर वॅक्स, या गोष्टी काय करू शकतो, टार, वॅक्स या गोष्टी सुद्धा आपण मिळवू शकतो. ठीक आहे. ओके. हां, आता एक तुम्हाला इथे क्वेश्चन दिलेला आहे, तुम्हाला ब्रेन यूज करायचा आहे तुमचा, की बायोटिक आणि अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट कोणते तुमच्या. तर यासाठी आपण एक स्लाइड बघितली, त्याच्यात आपण बायोटिक आणि अबायोटिक ठरवूया. आता ही एक स्लाइड बघितली, याच्यात मला सांगा तुमची बायोटिक आणि अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट कोणती सॉईलमधली. ठीक आहे. तर बायोटिक कॉन्स्टिट्युएंट कोणती सॉईलमधली, त्याच्यात काही असू शकतं, स्टोन्स असतात, सँड्स असतात, काही सॉईल असते. ओके, ही काय झाली तुमची. त्याच्यात मग नंतर तुम्हाला वॉटर त्याच्यात ॲड होऊन जातं, सनलाईट व म्हणजे विंड चे काय पार्टिकल्स, तर ही तुमची काय झाली, अबायोटिक झाली. कोणती झाली, अबायोटिक झाली. आणि मायक्रोब्स, वॉर्म्स, इन्सेक्ट्स, स्मॉल रोडंट्स जे असतात स्मॉलमध्ये, ही कोणती झाली, ही बायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स आहे. ठीक आहे. तर मग ही तुमची बायोटिक आणि बायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स तुम्हाला सांगता येतील सॉईलमध्ये. ठीक आहे. एक लास्टचा एक टॉपिक आहे तुमचा, तो म्हणजे IMD. ओके. IMD. IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे, ते 1875 साली तुमचं एस्टॅब्लिश झालं. जे इंग्रज आपल्या भारतावर राज्य करत होते तेव्हा. जे इन शॉर्ट ते कोणाकडनं क्रिएट केलं गेलं, इंग्रजांकडे. कशासाठी, तर तुमच्या इंडियन सब कॉन्टिनेंटमध्ये, म्हणजे भारत व भारताच्या आजूबाजूचा प्रदेश, तेथील वेदर कंडिशन्स काय, त्याचा अभ्यास करण्यासाठी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट बनवलं. तर फंक्शन काय ते महत्वाचं, तर ऑब्झर्व करायचं वेदर फॉर, आणि वेदर जे ते ऑब्झर्व करायचं आणि वेदर फोरकास्ट करायचं. म्हणजे आता तुम्ही तुम्ही ऐकलंय का, बातम्यांमध्ये पहिलं यायचं बघा, आज हवामान हे असणार आहे, किंवा आता मोबाईलमध्ये पण असतं बघा, तुमचं टेम्परेचर उद्या हे राहणार आहे, परवा हे राहणार आहे, परवा राहणार आहे 26, उद्या आज 26 राहणार आहे, उद्या 27, परवा 28 राहणार आहे, काल 25 होतं, असं राहतं बघा. तर हे टेम्परेचर वेदर फोरकास्ट जे असतं ते IMD कडनं आलेलं असतं. ओके. तर हे काम कोण करतं तुमचं वेदर फोरकास्टिंगचं, IMD करतं. ठीक आहे. काही रिसर्च रिलेटेड कामं असतील, ही सुद्धा IMD करत असते.
वेदरची जी काही रिसर्च करायची असतील तर ती IMD करत असतात. ठीक आहे. पाऊस कधी येणार आहे, बाकीच्या काही संबंधित अभ्यास आहेत, ती सुद्धा स्टडीज जे असणार आहेत, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे त्याच्याशी रिलेटेड ती कामे IMD करत असतात. म्हणून IMD आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे भारतासाठी. ओके. ठीक आहे. आणि हां, हे चार्ट दिलेलं तुम्हाला लँड तुमचं 29% आहे, आपल्यासाठी उपयोगी आहे. पोर्टेबल किंवा फ्रेश वॉटर आहे जे 0.3% आहे आणि ऑक्सिजन 21% आहे. हे म्हणजे ह्युमन बिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा 29% आपल्याकडे लँड आहे. लँडचा काळजीपूर्वक यूज करायचा आहे. वॉटरचं खूपच कमी 0.3%. खूप काळजी घ्यायची आणि ऑक्सिजन 21% आहे. ऑक्सिजन पण आपल्याला एअर पोल्युशन करायचं नाही. ठीक आहे. तर या प्रकारे आपला हा चॅप्टर इथे संपलेला आहे. ठीक आहे. ही एक तुम्हाला समरी दिलेली आहे, ती तुम्ही स्वतः रीड करा आणि चॅप्टर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि संबंधित उर्वरित जी लेक्चर्स असणार आहेत, चॅप्टर्स असणार आहेत, ती जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्यासाठी अशीच वेगवेगळी चॅप्टर म्हणजे पुढची चॅप्टर ती आणत राहील व तुम्हाला शिकवत राहील. ठीक आहे. मिळूयात पुढच्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत टाटा.